श्री स्वामी समर्थ। आज होती महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पूजा वगैरे केली, रांगोळी काढली, हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला आणि नंतर मग देवपूजा वगैरे सगळी झाली। मी अभिषेक जो आहे रुद्राभिषेक आपला मी तुम्हाला पूजा सांगितली त्याप्रमाणेच मलाही करायचा होता। तो मी संध्याकाळी करणार होती, कारण केव्हाही महादेवांची सेवा करत असताना संध्याकाळचा काळ जो असतो तो शुभ असतो। महाराज बसलेले होते बघा आपले इथे, तर त्यामुळे मी संध्याकाळी करणार होती। दिवसभरात जे आपल्या दुसऱ्या सेवा होतात ते होतील आणि नंतर म्हटलं संध्याकाळी अभिषेक करेल निवांत। पाहुणे पण येणार होते त्यामुळे माझी धावपळ होती जरा। तर या प्रकारे संध्याकाळच्या वेळी मी जो अभिषेक केला ते मी तुमच्या सोबत शेअर करत आहे। आधी तयारी करून घेतली, सगळ्या काही वस्तू जवळ घेऊन ठेवल्या, म्हणजे एकदा बसल्यानंतर आपल्याला उठायचं काम राहत नाही। ज्या पद्धतीने बोलली मी त्या पद्धतीने अशा प्रकारे रुद्राभिषेक मी सुरुवात केला। भगवान शंकरांची षोडशोपचार पूजा करणं, अभिषेक हा जो असतो हा षोडशोपचार पूजेतील एक भाग मानला जातो। तसंच आपले जे महादेव असतात त्यांना बेल, केवडा, कुंद, पांढरी कण्हेर, कोरांडी इत्यादी शिवरात्रीस जे शक्य होईल तेवढे आपण फुलं वाहायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करायचा आहे। तसंच मी तुम्हाला बोलली होती की आपल्याला महादेवांना बेलपत्र जे ते एक मिळो दोन मिळो जेवढे मिळाले तेवढे आपल्याला वाहायचे आहेत। नंतर माता पार्वतीची देखील आपल्याला ओटी भरायची असते, हे आपण लक्षात ठेवायचं असतं नेहमी। त्यामुळे दोघींची शिव आणि शक्ती या दोघी मिळून पूजा होत असते आपल्या घरामध्ये। आणि आपले जे ज्योतिर्लिंग आहेत 12 ज्योतिर्लिंग आहेत ते सगळेच प्रसिद्ध आहेत हे आपल्याला माहितीच आहे। भारतवर्षात असंख्य शिवलिंगे असली तरी यापैकी 12 ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्व आहे। शिवपुराणात 12 ज्योतिर्लिंगांची माहिती दिलेली आहे। श्री सोमनाथ सौराष्ट्रामध्ये येतं, श्री मल्लिकार्जुन हे शैल पर्वत, अहंकालेश्वर श्री महाकालेश्वर उज्जैनला येतं, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, विश्वेश्वर जे आहेत आपले ज्योतिर्लिंग जे आहेत आपले। नंतर त्र्यंबकला आहे, विद्यनाथ आहे, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घृष्णेश्वर। हे जे 12 ज्योतिर्लिंग जे आहेत ते 5 महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वास करतात। संतांच्या पुण्यभूमीला अधिकच पवित्रता प्राप्त झाली आहे। ही ज्योती स्वरूप असून विश्वाला तेज, प्रकाश, ऊर्जा पुरवित असतात। तैत्तिरीयात ब्रह्म, माया, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी यांनाच 12 ज्योतिर्लिंगे म्हटलं गेलेली आहेत। अशा प्रकारे ज्योतिर्लिंगातच मूळ ब्रह्म, सर्व प्रवृत्ती, पंचमहाभूते आदी समाविष्ट असतात। लिंगे विश्वस्वरूपच म्हणावी लागतील। या सर्व ज्योतिर्लिंगांपैकी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगास अनन्य असं साधारण महत्व आहे। या तीर्थक्षेत्राचे महात्म्य वर्णन करणारे अनेक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ उपलब्ध आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर जे काही मी रुद्राभिषेक केला तर रुद्र अध्याय जे होते ते मोबाईलला लावले होते। जे आपले ऍप जी असते दिंडोरी प्रणित जी ऍप असते आपली श्री गुरुपीठ, तिथले आपलं जे रोजच्या रोज येत असतात, दर आपल्या सोमवारी येत असते, त्या प्रकारेच मी रुद्र अध्याय जे होते ते मोबाईलला लावले, कारण ते फास्ट व्हर्जन मध्ये असतात आणि आपल्याला बरं पडतं। बाकीचे मंत्र स्तोत्र मी स्वतःच बोलले होते। या प्रकारे पूजा केली, साधी आणि सोपी। मी कधीही तुम्हाला सांगेल आपला भाव खूप महत्वाचा असतो। जरी चुकलं मुकलं तर आपण बोललं ना माफी मागायची, दुसरं काही एक नाही। आपली पूजा झाल्यानंतर आपण देवाजवळ मनापासून माफी मागा आणि मनापासून पूजा करा एवढंच सांगेल, तर खूप सुंदर म्हणजे आपली पूजा होत असते आणि मनापासून केल्याने ती देवापर्यंत देखील पोहोचत असते। तर मी कच्च्या दुधानेच अभिषेक केला, पाणी न वापरता। तर आपल्या इच्छेनुसार आपल्याला अभिषेक करायचा होता। तर सगळ्या काही ज्या गोष्टी होत्या मी तुम्हाला जसं सांगितलेलं होतं त्या प्रकारे त्या आधी वाहून घेतलेल्या होत्या। गंगाजल जे असतं गंगाजल देखील आपल्याला वाहायचं होतं। आपल्या घरातील गंगाजल हे नेहमी ठेवायचे, ते कधीही संपू देऊ नका असं मी तुम्हाला सांगेन। आणि दुधाचा अभिषेक करत असल्यामुळे मी हातानेच टाकत होती, कारण माझी जी आपली बघतात गळती जी आहे तिच्यावरती तांब्याचा लोटा आहे, मला पितळी आणायचा आहे तो। तर तांब्याच्या लोटामधून फक्त पाणीच वाहू शकतो आपण भगवान शंकरांना, म्हणून मी हाताने दुधाचा अभिषेक केला, दूध वाहत नाहीत। तर या प्रकारे महादेवाचे आपले जे लिंग होती ती मी वरती ठेवली
तिथे ठेवल्यानंतर त्यांना भस्म अर्पण केला सगळ्यात आधी, नंतर चंदन अर्पण केला या प्रकारे। आणि थोडी घाई गर्दी होती, म्हटलं चला थोडंफार शूट मी तुम्हाला पूजा सांगत असते, पण आपण देखील पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं। आपण दुसऱ्यांना सांगतो पण आपल्या घरात देखील तेवढंच पुण्य कमावणं आणि आपल्या घरात देखील सुख शांती खूप महत्त्वाची राहत असते। त्याच्यासाठी आपल्या स्वतःला देखील पूजा करावी लागते। मला तेच वाटलं, म्हटलं चला आपण थोडं जे काही असेल ते तुमच्याबरोबर शेअर करू। हा व्हिडिओ मी उद्याच्या दिवसाला म्हणजेच शनिवारी तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण शुक्रवारच्या दिवशी मी रात्री अभिषेक केला आणि जागरण देखील आम्हाला म्हणजे जवळजवळ 1:30 वाजला। 1:30 वाजेपर्यंत आम्ही जागेच होतो। तर मी तुम्हाला जसं बोलली की जागरणाचं खूप महत्त्व आहे महाशिवरात्रीला, कारण शिवशक्ती जी असते ती एका वर्षामध्ये एकाच रात्रीला किंवा एकच दिवस जो असतो महाशिवरात्रीचा त्या दिवशी आकर्षित होत असते, म्हणजे येत असते पृथ्वी तलावर, आणि आपल्याला म्हणूनच जागरण करायचं असतं आणि त्या बसलेल्या अवस्थेत पाहिजे आपण। त्याप्रमाणेच आपण झोपू नये, किंवा कोणी कोणी जागरण करत असतं पण मोबाईल बघा हे बघा अशा गोष्टी करत असतं, म्हणून मग आम्ही जागेच होतो 1:30 वाजेपर्यंत तरी जागरण केलं, कारण पाहुणे आलेले होते आणि नंतर ते मग सकाळी बाहेर जाणार होते, म्हणून सकाळी पण मला लवकर उठायचं होतं। तर या प्रकारे मी पूजा केली। रुद्र अभिषेकाचं खूप अनन्य असं साधारण महत्त्व आहे। आपल्या घरात जर आजारी लोक असतील, व्यसनी लोक असतील, तर रुद्र अभिषेक जो करत असतो आपण महादेवांचा, मी तुम्हाला सांगेल की रुद्र अभिषेक आपल्या केंद्रांमधून किंवा आपले गुरुमाऊली जे सांगत असतात, 1.25 महिना म्हणजे 41 दिवस जर आपण रुद्र अभिषेक रुद्र यंत्रावर किंवा आपण जी रुद्राक्ष धारण करून जो अभिषेक करतो, रुद्री पठण करून ते जे अमृत तयार होतं ते जर व्यसनी माणसाला दिलं किंवा आजारी व्यक्तींना दिलं अथवा, तर नक्कीच आपल्याला फळ मिळतं आणि त्याच्यात लाभ मिळत असतो। म्हणून तुम्हाला सांगेल, रुद्र अभिषेक ही अतिउच्च कोटीची सेवा आहे महादेवांची। नक्कीच आपल्या घरात अशा विशेष तिथी ज्या असतात त्यांना तरी कराच, टाळू नका असं सांगेल मी। थोडी धावपळ होत असते आपली, पण नक्कीच करा असं सांगेल मी तुम्हाला, कारण त्याचेही लाभ आपल्याला कुठेतरी मिळत असतात। चिडचिड करत असतील मुलं किंवा रागीटपणा करत असतील, त्यालाही खूप जे गुणकारी असं रामबाण असं बोललं जातं, असं औषध म्हणून रुद्र अध्यायाचं जे आपण रुद्र अध्याय करून जे पाणी पडत असतं आपल्या पिंडीवरती, ते पाणी आपण त्यांना प्राशन करायला द्यायचंय। तर ही माझी साधी आणि भोळी सेवा होती। घाई जेवढं काही मला शूट करता आलं तेवढं नक्कीच मी म्हणजे व्हिडिओ करता आला तेवढा मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। जो नैवेद्य होता तो तिथे मावत नव्हता आणि मी वरतीच मांडत असते जी पूजा असते सहसा करून, कारण आमच्याकडे छोटा पिल्लू सश्याचा, मग तो खाली आपण मांडली आणि रात्रभर आपल्याला ठेवायची होती ही पूजा जी महादेवांची होती ती, त्यामुळे उगाच इकडे तिकडे होऊ नये काही गोष्टी म्हणून वरतीच पूजा मांडली मी। इथे महादेवांना शिवामूठ वाहिली मी तांदळाची 3 प्रकारे, जवळ सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला बोललेली होती त्या प्रकारे मी वाहिल्या। काळे तीळ होते, माझे शेजारी पण जे होते ते आले आरतीला, मग सगळे उभे होते। तीर्थ जे होते ते पण सगळ्यांना बिल्डिंगमध्ये जे होते त्यांना दिलं मी, म्हटलं कोणी आजारी म्हातारी लोक असतात तर सगळ्यांना तीर्थ थोडं थोडं वाटप केलं। तर या प्रकारे आपल्याला पूजा झाली माझी, आणि कर्पूर आरती नंतर कापराची आरती जी असते, आधी गणपती बाप्पांची आरती नंतर महादेवांची आरती घेतली। या प्रकारे माझी पूजा संपन्न झाली कालची। तर या प्रकारे कालची सेवा झाली होती माझी, आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करणार आहे शनिवारच्या दिवशी, कारण थोडी धावपळ आहे, माझ्याकडे पाहुणे आलेत त्यामुळे, आणि थोडा इंटरनेट इश्यू झाला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी नक्कीच शनिवारच्या दिवशी टाकेल तुम्हाला। तर बघते कसा वेळ मिळतो, कसं साध्य होतं त्या प्रकारे मी टाकेल। नक्कीच एक सांगेल की सेवा करत राहा, थोडी धावपळ होत असते प्रत्येकाच्या जीवनात, संसार आहे, धावपळ आहे, होत असते, पण काही काही तिथी असे असतात की नक्कीच त्या तिथीला त्या म्हणजे ज्या पूजा बोलल्या जातात किंवा नक्कीच आपल्याकडनं घडून जायला पाहिजे असं मला तरी वाटतं। आणि सेवा केल्याने आपलं पुण्य जे असतं ते अगणित होत असतं। मी परत तुम्हाला सांगेल, माझं तुमचं जसं आहे तसंच माझीही धावपळ होत असते, दुसरं काही एक नाही, पण आपण केलं ना, मनापासून करा, नक्कीच सेवा घडून जात असते। ती महादेवांचीच नाही तर स्वामी समर्थ महाराज असू द्या, नाही तर कुठलेही देवता असू द्या,
आपल्याकडून नक्कीच सेवा होत असते. फक्त मनाची तयारी पाहिजे आपली आणि जी सेवा घडायची ती नक्कीच घडून जात असते. तर हेच सांगेल तुम्हाला, नक्कीच आपलं जे पुण्याचं बँक बॅलन्स असतं ते नक्कीच वाढवायचा एक प्रयत्न करायचा आणि चांगल्या मार्गाला जायचा एक प्रयत्न करायचा. आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती नक्कीच एक दिवस जात असते, निघून जाईल. कारण बऱ्याचशा गोष्टी सेवेने त्या सफल होत असतात. एक दिवस म्हणजे असा असतो, तुम्हाला सांगेल की खरंच आपण ह्या मार्गाला आल्यानंतर आपण खूप शांत आणि असं म्हणजे आपल्यात खूप प्रकारे बदल घडत असतात. आपल्या घरात बदल घडत असतात. स्वतः बदलणं खूप महत्वाचं आहे. आपली मानसिकता बदलणं खूप महत्वाचं असतं सगळ्यात आधी. तर मग ऑटोमॅटिकच सगळं बदलत असतं. तर तेच सांगेल, रुद्राभिषेक खूप मोठी सेवा होती. महादेवांची अति उच्च कोटीची सेवा आहे. म्हणून तुम्हाला सांगेल की असे काही जे तिथी असतात ते टाळू नका, नक्कीच सेवा करत चला, एवढंच सांगेल. चला मग, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.